लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात खूपच मस्त असं होणार आहे, कारण की काव्य आता इथे रडत असते आणि जीवा तिला कसा समजवतो हे पाहण्यासारखं आहे. आता ते पुढे पाहायचंच आहे. तोपर्यंत आता सुरुवात करूया जीवापासून. जीवा इथं ब्लॉग बनवत असतो. त्याचं सुरू असतं की ह्या वर्षी खूपच जास्त जरा थंडी आहे आणि इथं तो कविता वगैरे पण बनवायचं चाललं होतं त्याचं, पण परत म्हणतो राहू द्या, नकोच ती कविता. असं म्हटल्यावर तो ब्लॉगमध्ये शूट करत होता की आता खूपच थंडी आहे, मी काय करणार, माझ्याकडं तर काहीच नाही. ह्या थंडीत खरं तर प्रेमाची ऊब पाहिजे, मंचा सूप पाहिजे, यापैकी तर माझ्याकडं काहीही नाही, असं त्याचं इथे बोलणं सुरू होतं. दुसरीकडे आता गुड्डू इकडे चादर मागायला गेलेला असतो. खरं तर धनंजय इथे दरवाजा उघडतात आणि म्हणतात काय पाहिजे होतं. तो म्हणतो ओ मुझे मालिक चद्दर चाहिए, चादर चाहिए. तर म्हणतात तुला किती वेळ सांगितलं मी मराठीत बोलायचं. तेव्हा म्हणतो हा हा चद्दर चाहिए चद्दर. ते म्हणतात चादर पाहिजे तुला, हां ठीक आहे ठीक आहे देतो. हां मग थंडी आहे बरं का खूप, त्याच्यामुळे देतोय, पण त्या जीवाला अजिबात द्यायचं नाही, हे तुला आत्ताच सांगून ठेवतो, नाही तर तुला पण देणार नाही. ते मग गुड्डू म्हणतो अजिबात नाही, तुमच्याशी बेमानी मी कधीच करणार नाही. ह्यांच्या दोघांचं इथं बोलणं सुरू होतं. तितक्यातच आता इथे नंदिनी आली असते. नंदिनी म्हणते काय झालं बाबा. तर ते म्हणते ह्याला एक ब्लँकेट दे, खूप थंडी आहे ना बाहेर त्यामुळे. तर ती म्हणते ठीक आहे. मग असं म्हटल्याबरोबर आता नंदिनी वरती जाते आणि ब्लँकेट घ्यायला तिच्या रूममध्ये जात असते. तर तिथनं ब्लँकेट घेते. तितक्यातच ती मोबाईलवर ह्याचा जीवाचा ब्लॉग आलेला असतो तो पाहायला सुरुवात करते. तर जीवा त्यात सांगत असतो की नमस्कार मित्रांनो, आज माझी खरं तर ह्या थंडीत कुल्फीच होणार आहे असं मला वाटतंय. ना माझ्याकडं शेकोटी, ना माझ्याकडं घमेला, माझ्याकडं काहीही नाही. काय करणार, माझ्या नशिबाचे भोग मला भोगावेच लागतील. तुम्हाला तर ती गोष्ट माहिती आहे ना बिरबलाची, त्यात कसा तो माणूस रात्रभर थंडीत काकडून राहतो, सेम तशीच माझी अवस्था होणार आहे. काय करणार आता, प्रेमासाठी हे करावंच लागणार, असं हे सर्व काही इथे त्याचं बोलणं सुरू असतं. आणि तो नंदिनी हे सर्व काही ब्लॉग पाहत असते. तेव्हा नंदिनीला खरं वाईट वाटतं. ती म्हणते आता हिरोगिरी करतील आणि नंतर बसतील आजारी पडत, ताप वगैरे आला ह्यांना तर नाही सहन होणार. असं म्हणताच नंदिनी दुसरं ब्लँकेट घेते आणि ते जीवासाठी असतं खरं तर, आणि जीवासाठी ती खाली घेऊन जाते. आता गुड्डूकडे गेल्यानंतर समोरच उभा असतो. तेव्हा गुड्डूकडे ते ब्लँकेट 2 देते आणि गुड्डू म्हणतो की दो ब्लँकेट. तर नंदिनी ते म्हणते त्यांना द्या. तर ते म्हणते ते कोण, ते त्यांना कुणाला, त्यांना कोण, ते मुद्दामच म्हणत असतो खरं तर. नंदिनी परत म्हणते की त्यांना द्या की हो, असं काय करताय. तर मग तो म्हणतो की हा हा समज में आया हो, त्यांना देता हो असं म्हणते. तेव्हा लगेच ती परत नंदिनी म्हणते की त्यांना म्हणा नीट पांघरून घ्या. तर ते म्हणतात हा हा सांगतो पिंकी कसम, असं म्हणतो आणि ते तिथून निघून जातो. आता दुसरीकडे मात्र इथं पार्क बसलेला असतो. तो ड्रायव्हरमधनं एक पाऊच काढतो, त्यात ती पेनड्राईव्ह असतं. ते पेनड्राईव्ह कोणतं असतं तर ते 16 डिसेंबरचे जीवाचे आणि काव्याचे फोटो असतात ते असतात. कारण की आता इथे पार्थला शोध करायचा असतो की नेमकं हे कुणी केलेलं आहे, त्याचा तो शोध लावणारा असतो. म्हणूनच ह्या सर्व काही गोष्टी तो करत असतो. त्याला तर खरं हिंमत होत नसती की ते परत फोटो बघायचे, पण ते स्वतःच्याच मनाला समजावत असतो की मला जर ह्याचा छडा लावायचा असेल तर मला हे बघायलाच हवं, असं म्हणून तो आता लॅपटॉपला ती पेनड्राईव्ह लावत असतो. तितक्यातच बाहेर दरवाजा वाजतो. तर तो म्हणतो की दरवाजा उघडाच आहे या की, असं 2 वेळेस म्हणतो, पण तिथनं कुणीही आतमध्ये येत नाही. तेव्हाच तो उठून स्वतः जातो आणि तिथं दरवाजा उघडतो. तर दरवाजा उघडल्याबरोबर समोर असती तर काव्य. आता इथे काव्याला पाहून तो म्हणतो की त्या बोक्याशी खेळून बोर झालात म्हणून माझ्याकडे आलात का, असं म्हटल्याबरोबर खरं तर काव्या इथं खूपच रडत असती. रडायला लागल्यानंतर मात्र पार्थ इथं तिला विचारतो काय झालं काव्या तुम्हाला. तिचे डोळे पुसण्याचा खरं प्रयत्न करतो. परत त्याच्या हात मागं घेतो आणि खिशात घालतो. परत विचारतो काय झालं तुम्हाला, सांगा ना काव्या काय झालं. पण काव्या इतर रडतच असते खरं तर आणि ती काहीही सांगत नाही. ती म्हणते की असं, पार्थ म्हणतो की असं रडू नका, माझ्या दरवाजासमोर असं रडलास तर आईला आणि त्यांना वाटायचं की मीच काहीतरी केले आणि ते मला ओरडतील. आईबाबांना बोलू का मी तुम्हाला बोलायला, त्यांच्याशी सांगता का. तर ती मान हलूनच म्हणते की नाही. तर मग काय झालं मला सांगा तरी ना. तर ती रम्या असं म्हणायला लागली असती, पण परत शांत होते आणि काही सांगत नाही. तरी पार्थ तिकडे विचारतच असतो काय झालं तुम्हाला, पण काहीही सांगत नाही ती. आता इथे पार्थ म्हणत असतो की तुम्ही शांत व्हा बरं, चला आतमध्ये या तुम्ही मला सांगा. तर काव्या म्हणते की अजिबात नाही, नको मला आतमध्ये, मी चुकून आले होते इथे आणि मी आलेच नाही असं समजा. आणि असं म्हणून ती आता रडतच तिथून निघून जाते. इथे पार्थला टेन्शन आलेलं असतं की काव्याला झालं तरी काय असेल.
इतर रम्या म्हणत असते की अगं मी खूप खुश आहे ग, आज मला खरंच खूपच आनंद झाला आहे. आणि इथं वसू म्हणते की एवढा आनंद झाला आहे की तू आता रात्रभर जागून आपल्याला काय मंगळागौर करायची इथे. ह्या दोघी खरं तर इथं खूप खुश असतात. आता इथं रम्या सांगते की अगं आई खरं काय सांगू तुला, ते काव्याचे थरथरणारे हात, तिचं ते पार्थला गमवायची भीती आणि तिचं ते बोलणं खरं तर, आणि तिच्या डोळ्यातले ते अश्रू, हे पाहून खरं तर मला आनंद झाला आहे, खूप खुश आहे असं म्हणता शनी ती 2 मिनटं सायलेंट होते आणि परत म्हणते की खरं थोड्या वेळासाठी मला वाईट वाटलं होतं, कारण की ह्या सगळ्या गोष्टीतून मी देखील गेली आहे. ते गमवायची भीती, ह्या सर्व गोष्टी मी देखील सहन केल्या आहेत. हां, पण जाऊ दे, 2 मिनटापूर्वीच मी 2 मिनटंच फक्त इमोशनल झालते. मी काय तिथं काय नंदिनी नाही आहे दुसऱ्यांचं दुःख स्वतःच्या अंगावर ओढून घ्यायला. मी फार खुश आहे ग आता, असं म्हणून आता ह्या दोघी इथं आनंदात असतात. आता इथे वसू म्हणत असते की अगं हो ग, माझ्या लेकीने खूप काही सहन केलं आहे, खूप काही त्रास भोगला आहे, आता नाही, आता संपलं. आता माझ्या लेकीच्या आयुष्यात फक्त आनंद आणि आनंद. मी फक्त एका गोष्टीची वाट बघते की कधी माझ्या पार्थचं आणि रम्याचं लग्न होतंय. रम्या आता वसूला सांगत असते की अगं आई, त्यांनी डिवोर्स फाईल करून 3 महिने झालेत ना, फक्त म्हणजे आता 3 महिने राहिले आहेत, म्हणजे त्यांचा काव्याचा आणि पारचा ऑफिशियली डिवोर्स फायनल आणि माझं आणि पारचं ऑफिशियल लग्न, असं म्हणून खरं तर ह्या खूप इथे खुश असतात. इथे आता वसू म्हणते की अगं मग मला नाही वाटत की पार तुझ्या लगेच प्रेमात वगैरे पडेल म्हणून. तर इथे रम्या आता थोडी नाराज होते. तर तितक्यात वसू म्हणते नाही नाही, मी सांगेल की माननीला की लग्नानंतर होईलच प्रेम, असं म्हणून ह्या दोघी आता इथे हसायला लागतात. तिकडे मात्र काव्या खूप रडत असते. आता ह्यांचा आनंद ह्या व्यक्त करत असतात. दुसरीकडे मात्र पार्थ इथं नाराज असतो, कारण की त्याला टेन्शन असतं की काव्या का रडत असेल म्हणून. त्यासाठी त्यांनी त्याच्या आईला बोलवलं असतं. त्या आईला सांगत असतो की आई तू जा ना गं, त्यांना विचार ना काय झालं वगैरे असं. आता तो सांगत असतो की अगं काव्या माझ्या खोलीबाहेर आलत्या आणि त्या खूप रडत होत्या, त्यांनी मला काही सांगितलं नाही, तुला सांगतील ना, जा ना एकदा गेस्ट रूममध्ये विचार ना त्यांना. असं म्हणल्यावर माननी काकी मुद्दामच इथं म्हणतात की बरं झालं की ती रडत होती म्हणून, तुला त्रास दिला, माझ्या लेकाला किती त्रास दिला, त्यामुळे तिच्या कर्माचे फळ ती भोगतच आहे. असं म्हणल्याबरोबर इथं पार्थला मात्र वाईट वाटत असं. ते म्हणतं तू का वाईट वाटून घेतेस, तुला तर आनंदच वाटणार ना, असा बी तुला काव्याचा रागच येतोय ना. आता ही मुद्दामच आता पार्थची खेचत असते. आता पुढे माननी मुद्दामच जात नसते, कारण की तिला वाटतं असतं की ते पार्थनी जावं आणि तिला विचारं. त्यामुळे ती म्हणते की आपल्या बायकोचं दुःख आपणच हे करावे, आपल्या बायकोचे डोळे आपणच पुसावे, दुसऱ्यांनी नसतात पुसत, असं म्हणून ती आता इथं मुद्दामच नाटकं करत असते. आता इथे पार्थ म्हणत असतो की मी नाही का येत, तुझं जेव्हा नाराज असते, जेव्हा तू रडत असते, तेव्हा मी नाही का तुझ्याकडे येत. तेव्हा लगेच ह्या म्हणतात की नाही नाही, तुझ्या आधी विक्रम येतात आणि मला समजवतात, रडण्याचं कारण कोणतंही ते सांगतात किंवा ते माझ्यासाठी आणतात, ह्या सर्व गोष्टी करतात, त्यानंतर तुम्ही येता. मुलं काय असतात रे, लग्न झालं की झालं त्यांचं. खरा तर आपला नवरा असतो, नवऱ्यानेच बायकोचे डोळे पुसायचे असतात, आयुष्यात दोघंच एकमेकांचे असतात, हे मुद्दाम त्याला सांगत असते. तरी त्याला काही कळत नसतं. ते म्हणते मग बाबाला सांगायचं का, बाबा जातील का, बाबाचं ऐकते काव्या. तेव्हा इथे मानले डोक्यालाच हात लावते, म्हणते काय ह्या पोराचं करायचं आता. ती म्हणते बाबांना आता झोपलेले, त्यांना उठवायचं, काव्याला समजवायचं का रडते हे विचारायचं. आणि ते लगेच हा हा म्हणत असतो. ती पण काय हा हा करतोस, हे सगळं काही नवरा म्हणून तू करायला हवंस. अरे एवढा रांगडा गडी, 6 फूट उंच तू, मर्दासारखा मर्द, आणि बायकोला विचारू शकत नाही की तू का रडतेस म्हणून, तिचे डोळे पुसू शकत नाही, असला कसला रे तू, काही उपयोग नाही तुझा. आणि ते परत म्हणतो की आई अगं जा ना गं, आई बाबांना, त्या अजिबात मी बाबांना वगैरे उठवणार नाही, तू नवरास आणि तूच जायचं आणि तूच विचारायचं, आम्ही हे काहीही करणार नाहीत, असं म्हणून अक्षरशः पार्थला ती हाकलत असते काव्याकडे जाण्यासाठी. आता पार्थ तेथून निघून जातो, पण माननी इथे म्हणत असते की पार्थ मला पण काळजी रे काव्याची, पण आज जर मी पुढे झाले असते तर तू गेला नसता, तुला जायला हवं, तिचे अश्रू पुसायला हवे, तिला ते कारण काय ते विचारायला तू हवंस, कारण की आता तू जर पुढं झालास तर तुमच्या प्रेमाची सुरुवात इथून होईल. तिच्या सर्व काही गोष्टी तिच्या डोळ्यासमोर येत असतात की त्या गुरुजींनी काय सांगितलं, ह्या सर्व गोष्टी आठवून खरं तिला खूपच इथं वाईट वाटत असतं. तिथे त्यांचं काव्य आणि पारचं जे मंगळसूत्र नावाचं असतं ते तुटलेलं असतं, ती काढून त्याला जोडण्याचा प्रयत्न करत असते, रडत देखील असते. ह्या सर्व गोष्टी तिच्या सुरू असतात.
आता ती इकडे मोबाईल काढते आणि मोबाईल काढून ती आता तर खरं तिच्या ताईला फोन करत असते, म्हणजेच नंदिनीला कॉल करते. आता नंदिनीला कॉल केल्याबरोबर हॅलो म्हणल्याबरोबर आता नंदिनीला कळणारच की ही रडत आहे म्हणून. रडल्याबरोबर तितक्यातच नंदिनीच्या तिकडनं बाबांचा आवाज येतो. तू कुणाला बोलते, झोपली नाही का नंदिनी? काव्याने मात्र हे बाबांचा आवाज ऐकल्यामुळं खरं ती शांत झाली. तिला वाटलं की आता नकोच सांगायला असं म्हणून ती म्हणते की काही नाही झालं ताई मला. नंदिनी परत परत विचारत असते की सांग ना. काव्या मात्र इथे काही सांगत नाही. नंदिनीला फार टेन्शन आलेलं असतं कारण की त्या रात्री कॉल आल्यामुळे. आता इकडे नंदिनीला मात्र टेन्शन आलेलं असतं की काव्याला नेमकं झालं तरी काय असेल असं म्हणून ती आता इथे विचारात गुंतलेली असते. तिला असंही वाटत असतं की पार्थ काही बोलले असतील का तिच्याशी, असं तिच्या मनात विचार येत होते. आता दुसरीकडे मात्र काव्या त्या बोक्याला घेऊन बसलेलीच असते. तिचं मन तिला मोकळं करायचं असतं. आता कुणाशी करायचं म्हणून ती आता इकडे जीवाला कॉल करते. आता जीवाला हे सर्व काही प्रकार झाला आहे ते सर्व काही जीवाला ती सांगत असते. तेव्हा आता जीवा म्हणतो की काय त्या रम्यावर विश्वास ठेवतेस तू, रम्या कशी हे माहीत नाही का आपल्याला? तर काव्या इकडे म्हणते की अरे मला त्या रम्यावर नाही रे विश्वास. गुरुजीचं काय करायचं, गुरुजीचं सगळं काही गुरुजींनी सांगितलेलं ते आतापर्यंत सर्व गोष्टी आपल्या खऱ्या ठरल्या आहेत ना, हे तुला माहीत नाही का? मला रम्यावर अजिबात विश्वास नाही, पण गुरुजींनी हे सर्व काही सांगितल्यापासून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. इकडे आता जीवा काव्याला खरं तर समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणतो की आता शांत बस आणि शांत बसून सर्व काही माझं ऐक. हे सर्व ह्यांचं दोघांचं बोलणं सुरू असतं तेव्हाच तिथे पार्थ देखील आलेला असता आणि फोन स्पीकरवर असतो, त्यामुळे पार्थ हे सर्व काही इथे ऐकत असतो. जीवा इकडे तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की तू गुरुजीच्या बोलण्यावर विश्वास ठेवतेस ना, हां त्यांचं बोलणं खरं देखील होतं, पण आपण त्या दृष्टीने जर विचार केला तर पार्थचं आणि रम्याचं जर लग्न व्हायचं असतं तर केव्हाच झालं असतं, कारण की ते जेव्हा चांगले मित्रमैत्रिणी होते, एका घरात राहिलेले होते, तेव्हा देखील त्यांचं लग्न झालं नाही. आणि आणखी एक गोष्ट की जेव्हा पारदादाचं लग्न होत होतं तेव्हा नंदिनी गायब झाली होती, तेव्हा देखील त्यांचं लग्न झालंच नाही. मग सांग बरं त्यांचं दोघांचं कसं लग्न होणार? एवढ्या सगळ्या गोष्टी तुझ्या समोर असतानाही तू त्या रम्याच्या बोलण्यावर काय विश्वास, रम्यावर अजिबात विश्वास ठेवू नको. आता तू गुरुजींचं सांगशील तर गुरुजींचं म्हणणं खरं होतं हे सर्वांनाच माहीत आहे. आता तू बाबांच्या अटॅकाबद्दल म्हणशील तर जेव्हा हे सर्व आम्हाला माहीत झालं तेव्हा आम्ही बाबांच्या सर्व टेस्ट करून घेतल्या आणि जेव्हा त्यांना अटॅक आला तेव्हा त्यांना मधली बेस्ट ट्रीटमेंट देऊन आपण बाबांना बरं केलं. दुसरं बोलशील की तू दिलेली ती अग्निपरीक्षा, पारदादाच्या जीवाला धोका होता. जेव्हा तू ती अग्निपरीक्षा दिलीस तेव्हाच मी तुला नाही का पारदादाकडे तुझ्या हाताला धरून घेऊन गेलो, तेव्हा सर्वांनाच तुला पार्थबद्दल किती प्रेम आहे हे सर्वांसमोर आलं. आता दुसरं म्हणशील की मला अग्नीपासून धोका होता, तो टॅटू होता काव्या नावाचा. जेव्हा ते काव्या नावाचा टॅटू जळाला तेव्हापासूनच माझ्या आयुष्यात नंदिनी आणि तुझ्या आयुष्यात पारदादा आला. त्यामुळे ह्या सर्व काही गोष्टी झाल्या त्या आपल्या चांगल्यासाठीच झाल्या, आपल्याला आपलं प्रेम मिळालेलं आहे. आणि आता दुसरं म्हणशील की 16 डिसेंबरची ती रात्र, आता आपण दोघंही आपल्या पार्टनरना ह्या सगळ्या जुन्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण आपण सांगू शकलो का? नाही ना सांगू शकलो. त्या समोर आल्या त्या चांगल्यासाठीच आल्या. तेव्हापासूनच आपण आपल्या पार्टनरवरचं प्रेम व्यक्त करू शकलो. ह्या सर्व गोष्टी काही झाल्या त्या चांगल्यासाठीच झाल्या, त्यामुळे ह्याचा काही विचार करू नकोस. आपण फक्त आपले प्रयत्न करायचे की आपल्या पार्टनरवर आपल्याला प्रेम असलेलं प्रेम आपण ते व्यक्त करत राहायचं. आता ह्या सर्व गोष्टी काही इकडे पार्थ ऐकतच असतो. इकडे काव्या जीवाला बोलतच असते, तिचं रडणं इकडं खरं सुरूच असतो. ती आता म्हणत असते की आपल्या पार्टनरला आपलं प्रेम का रे कळत नाही, आपली तळमळ का कळत नाही, आपलं सगळं विश्व तेच आहेत असं का कळत नाही. त्या जीवा इकडे म्हणतो की त्यांना नक्कीच कळेल सर्व गोष्टी, फक्त आपल्याला थोडा धीर धरावे लागेल. हे सर्व काही जीवा इथे काव्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या पुरतं एवढेच. अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आता पुढील भाग खरं तर खूपच मस्त असा होणार आहे, कारण की पार्थ तिथंच तिच्या काव्याच्या रूमच्या बाहेर असतो आणि काव्या आरशासमोर उभा राहून ह्या सर्व काही गोष्टी बोलत असतो आणि ह्या बोलणाऱ्या गोष्टी आता पार्थ ऐकत असतो. आता काव्या इथे म्हणते की रम्या इकडे काही म्हणू किंवा गुरुजींचं ते भाकीत असू द्या, काही असू द्या, पण माझ्या पार्थला मिळवल्याशिवाय, माझं प्रेम मिळवल्याशिवाय आता शांत बसणार नाही. पार्थ फक्त माझेच आहेत, ते दुसऱ्यांचे कधीही. मला यासाठी काही करा, हे सर्व काही ते पार्थ ऐकत असतो. आता पार्थला इथं खरं छान वाटत असतं, कारण की काव्याने तिचं प्रेम तिथं व्यक्त केलं. आता दुसरीकडे मात्र गुड्डू आणि जीवा इथं गार्डनमध्ये छान अशी शेकोटी केलेली असते आणि त्याचा आनंद घेत असतात. तर आता इकडे जीवाने काहीतरी खोटं बोललेलं असतं, हे काही दाखवलेलं नाही, पण इथे
आता इथे गुड्डू म्हणत असतो की जीवा भैया तुम्ही हे असं खोटं बोलायला नको पाहिजे होतं, तो असं हिंदीत बोललेला असतो, पण इथं मराठीत सांगते. आता जीवा इकडे म्हणतो की प्रेमात आणि युद्धात सर्व काही माप असतं. तितक्यातच आता इथे नंदिनी आलेली असते. इथे नंदिनी म्हणते की मी नाही माफ करणार, पण तुम्ही हे जे काही वागलात ना. आता नंदिनी जीवाचं नेमकं काय करते हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद.